नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल आता वाजलंय। महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रस्थान असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अखेर जाहीर झाली। गेल्या महिनाभरापासून मुंबईच्या राजकीय आखाड्यात मुंबई कुणाची या प्रश्नाभोवती जे वादळ उठलं आहे त्याचं उत्तर आता अवघ्या महिन्याभरात मुंबईकरांसह सर्वच राजकीय पक्षांना मिळणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या कार्यक्रमानुसार मुंबईतील 227 प्रभागांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होऊन पालिकेवर कोणत्या पक्षाचा अंमल प्रस्थापित होणार हे चित्र स्पष्ट होईल। मावळत्या पालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली होती। अर्ज दाखल करण्याची मुदत 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असणार आहे। अर्ज छाननी ही 31 डिसेंबर 2025 ला होईल। उमेदवारी माघारीची मुदत ही 2 जानेवारी 2026 आहे। निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवार यादी 3 जानेवारी 2026 आहे। मुंबईकरांच्या मनात असलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रभाग पद्धत कशी असणार। मध्यंतरी प्रभागांची संख्या वाढवून 226 करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र आता ती पूर्ववत म्हणजेच 227 इतकीच ठेवण्यात आली आहे। त्यामुळे ही निवडणूक याच 227 प्रभागांमध्ये होणार आहे। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे मुंबई महानगरपालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धतीच राबवली जाणार आहे। याचा अर्थ मुंबईतील मतदारांना प्रत्येक प्रभागासाठी फक्त एकाच सदस्याची निवड करण्यासाठी एकदाच मतदान करावं लागेल। मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केल्यानुसार मुंबई वगळता इतर 28 महानगरपालिकांमध्ये मात्र 3 ते 5 सदस्यीय बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने तेथील मतदारांना एकाच वेळी 3 ते 5 मतं द्यावी लागतील। एकूण मतदार केंद्र ही 10,111 आहेत। कंट्रोल युनिट हे 11,349 आहेत, तर बॅलेट युनिट हे 22,698 आहेत आणि मतदान यादी ही 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार याद्या वापरल्या जातील। निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी पालिका क्षेत्रात आढळलेल्या दुबार मतदारांवर विशेष लक्ष देण्यात आले। मुंबई महानगरपालिकेने सॉफ्टवेअर टूल आणि फील्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून 11 लाखांपैकी जवळपास 60% मतदान हे खरे दुबार मतदार असल्याचं निश्चित केले। अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलायचं झाल्यास इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुभा असली तरी मुंबईसह सर्व 29 महानगरपालिकांमध्ये उमेदवारांना पारंपरिकरित्या ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज भरावे लागणार आहेत। या निवडणुकीतील खर्च मर्यादा काय आहे तर मुंबई महानगरपालिकेचा समावेश अ वर्गातील पालिकांमध्ये होतो, त्यामुळे मुंबईतील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे। ब वर्गासाठी उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे यांसाठी 13 लाख, क वर्गासाठी 11 लाख आणि ड वर्गातील उर्वरित सर्व पालिकांसाठी 9 लाख रुपये खर्च मर्यादा असणार आहे। केवळ मुंबईच नाही तर राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्यात। यात बृहन्मुंबई 227, पुणे 162, नागपूर 151, ठाणे 131 अशा मोठ्या पालिकांचा समावेश आहे। 227 प्रभाग, लाखोंचा खर्च, एक सदस्यीय पद्धत आणि राज्याचं बदलतं राजकीय समीकरण। मुंबई महानगरपालिका जी केवळ एक पालिका नाही तर राज्याच्या अर्थकारणाचा आणि राजकारणाचा कणा आहे। हा महासंग्राम मुंबईच्या भविष्यावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे। कोण बाजी मारणार, कोण सत्तेवर येणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला 16 जानेवारी 2026 पर्यंत मिळत राहतील। तोपर्यंत पाहत रहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।